आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कापूसखेड तालुका बाळवा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढल्याचा राग मनात धरून जातीवाचक शिवीगाळ करत जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार बुधवारी रात्री उशिरा घडला। या हल्ल्यात मंडळाचे अध्यक्ष सौरभ सुहास धुमाळे गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात अॅट्रॉसिटी व मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: कापूसखेड तालुका बाळवा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी पारंपरिक वाद्यासह मिरवणूक झाली होती। त्याचा राग प्रशांत नायकलच्या मनात होता। बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी रात्री 11च्या सुमारास प्रशांत नायकलने सौरभ धुमाळेला फोन करून गावातील ज्योतिबा मंदिराजवळ बोलावले। सौरभ मंदिराजवळ रात्री 11:15 यायला असता तेथे प्रशांत नायकल, सुशांत नायकल, प्रसाद देसाई, अभिजित धुमाळे असे एकत्रित होते। त्यावेळी प्रशांत नायकलने "तू आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढतोस काय? तुला मस्ती आली आहे?" असे म्हणून सौरभला जातीवाचक शिवीगाळ केली व त्याच्याजवळील कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने डोक्यात व डावे कानावर वार केला। त्यावेळी त्याच्यासोबत असणारे सुशांत नायकल, प्रसाद देसाई, अभिजित धुमाळे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली। भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणारा सुमित धुमाळे यालाही सुशांत नायकल, प्रसाद देसाई, अभिजित धुमाळे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली। भांडणाच्या आवाजाने परिसरातील लोकांनी भांडणे सोडवली। त्यावेळी सौरभ धुमाळे व त्याचा भाऊ सुमित यास जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। याबाबतची फिर्याद सौरभ धुमाळे यांनी दिली आहे। अधिक तपास पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील करत आहेत।